त्यांना परत 15 दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. काय मागण्या? मागणी आमची एवढीच आहे की त्यांच्यावर जर बिनबुडाचे जे आरोप केले चाललेत, जे काही मोका लावा 302 मध्ये 307 मध्ये काही घ्या वगैरे म्हणतायत, जे आंदोलन करून जे म्हणलं जाते ते पूर्ण थांबवलं जावं. ते कुठलेही त्यांच्यामध्ये ते काही तथ्य नाहीये, ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत. हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असेल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं. काय वाटतं कशामुळे केलं जातं हे सगळं? कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो ह्याच्यामध्ये. जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? जातीवादच करायचा असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना. हे अशा गोष्टी होणारच शेवटी. जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाहीये. किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. जी काय आहे ते व्यवस्थित तपास आणखी सुरू राहावं. जातीवाद करून जर हे प्रश्न तुम्हाला हाताळायचे असतील तर ते खूप अवघड जातील. आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत माझ्या नवऱ्यावरचे काही गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. प्रतिक्रिया ज्या आहेत तीव्र आहेत. जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या आई स्वतः बसल्या आहेत. त्यांची देखील प्रकृती बिघडलेली आहे. डॉक्टर यांची तपासणी करतायत. स्टुडिओ